दादा तू एक युवा आहेस. काय युवांची काय सध्या भावना आहेत सांगोड्यामध्ये सांगावमध्ये सांगावमध्ये? आत्ता कशी कसबा सांगावमध्ये 2-3 गट एका साईडला आहेत आणि मंडली गट एका साईडला आहे. पण आपण कसं वैचारिक पात्र असल्यामुळे मंडलिक साहेब हे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या मॅडम आहेत, तर त्यांना निवडून दिली एवढी अपेक्षा आहे आपल्याला. का मॅडम बाकीचे उमेदवार देखील आहेत मॅडम? आत्ता गावची पातळी इशार केली तर गुंडशा एका साईडला आहे आणि वैचारिक साईडला एका साईडला आहे. त्यामुळं आपल्याला पुढं भविष्य घडवायचं असेल तर मॅडमासनी निवडून द्यायला लागणार. खरंच सगळे युवा आहेत. युवांचे जे म्हणजे भविष्य काळात जे काही प्रश्न असतात म्हणजे रोजगाराचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, यासाठी त्या उमेदवार म्हणजे सक्षम व्हायचं वाटतंय का? हो आहे ती आहेत. म्हणजे आता त्यांनी मॅडम आहेत, त्यांना समजणार की पुढं काय करायचं काय नाही, त्यामुळे त्यांनी पुढे हे सगळं करतात. त्यामुळे युवा म्हणून तुझा पाठिंबा शिवसेना 100%. सध्या मंडलिक साहेबांच्या माध्यमात काय काम झालं वीरेंद्र भाईंच्या माध्यमातून? आता जसे काय कागल तालुक्यामध्ये त्यांचं चालत होतं आधी, पण नितीन बुडवून त्यांचं चाललं एवढंच विषय. बाकी 100% शिवसेना भागात पडतो. 100% भगवत पटणार.